अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाणे हद्दीत नात्यांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे। 12 मार्चच्या मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास गोपालनगर परिसरातील मत्स्यगंगा कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोहर मधुकर बोरकर वय 55 वर्ष हे आपल्या घरी होते। त्यांचा मुलगा राहुल मनोहर बोरकर वय 30 वर्ष याने दारू पिण्याकरिता वडिलांकडे पैशांची मागणी केली। मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने बाप लेकांमध्ये वाद निर्माण झाला। हा वाद इतका वाढला की आरोपी राहुल बोरकर याने संतापाच्या भरात लाकडी दांड्याने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। या हल्ल्यात मनोहर बोरकर गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय। घटना घडल्यानंतर आरोपी मुलगा राहुल बोरकर घटनास्थळावरून पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ डीबी पथकाने तातडीने तपास करत 13 मार्चच्या सकाळी आरोपी राहुल बोरकर याला ताब्यात घेतले। ही कारवाई डीबी पथक प्रमुख मनीष करपे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत।